आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। परभणी पोलीस दलातर्फे व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीचे आयोजन। छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने परभणी पोलीस दलातर्फे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी परभणी पोलीस दलाकडून परभणी शहरातील विविध शाळा, बालविद्या मंदिर, गांधी विद्यालय, बाल भारती विद्यालय, डॉक्टर जाकीर हुसैन उर्दू शाळा, मोहिदुल मुस्लिमीन उर्दू शाळा, जिल्हा परिषद कन्या शाळा, ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यांना निमंत्रित करून परभणी येथील छत्रपती शिवाजी चौक येथे बोलावून अंमली पदार्थ व्यसनाच्या निषेधात घोषवाक्य, फलक, सामाजिक एकतेचा वेश भाषेत शालेय मुलांनी सहभाग नोंदविला। रॅलीस पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली। सदरवेळी परभणी पोलीस दलातील बँड पथक व शालेय लेझिम पथक हे रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले। रॅलीतील विद्यार्थ्यांनी रॅली दरम्यान व्यसन मुक्तीच्या घोषणा देत रॅली शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथून सुरुवात होऊन गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभुजा मंदिर मार्गे नारायण चाळ, शिवाजी पुतळा येथून पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोहोचली। या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना व शिक्षकांना बिस्कुट, केळी व पाणी देण्यात आले। पाथरी पोलीस निरीक्षक मोहिते यांना निलंबित करण्याची पाथरी वकील संघाची मागणी। पाथरी वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट पोटभरे यांना पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक BM मोहिते यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करत संबंधित पोलीस निरीक्षक यांना तत्काळ निलंबित करण्यात यावा, अन्यथा पाथरी तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे पाथरी वकील संघाच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे। पाथरी वकील संघाच्या वतीने दिनांक 26 जून बुधवार रोजी पाथरी तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर करण्यात आले। यामध्ये नमूद करण्यात आले आहे की पाथरी वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट पोटभरे हे 19 जून रोजी रात्री 7 वाजेच्या सुमारास पाथरी पोलीस ठाण्यात गेले असता पोलीस निरीक्षक मोहिते यांनी अर्वाच भाषेत शिवीगाळ करून मारहाण करत पाथरी पोलीस ठाण्यातून हाकलून दिले। या प्रकरणी दिनांक 26 जून बुधवार रोजी ॲडव्होकेट पोटभरे यांनी रितसर लेखी तक्रार पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल केली असून अद्यापपर्यंत पोलीस निरीक्षक मोहिते यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याचे म्हटले आहे। पुढील 2 दिवसात पोलीस निरीक्षक मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले नाही तर पाथरी वकील संघाच्या वतीने 28 जून शुक्रवार रोजीपासून पाथरी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। दिलेल्या निवेदनावर वकील संघाचे अध्यक्ष श्रीपाद कोंद, उपाध्यक्ष ॲडव्होकेट BL रोकडे, सचिव ॲडव्होकेट KA नाईक, कोषाध्यक्ष ॲडव्होकेट RV गिराम व वकील संघातील सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहे। पालम पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मारुती नाईकवाडे तर सचिवपदी शांतीलाल शर्मा यांची निवड। पालम पत्रकार संघाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीमध्ये पालम तालुकाध्यक्षपदी मारुती नाईकवाडे तर उपाध्यक्षपदी रामप्रसाद कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली। पालम पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या अध्यक्ष निवडी संदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीमध्ये पालम पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मारुती नाईकवाडे तर उपाध्यक्षपदी रामप्रसाद कदम, सचिवपदी शांतीलाल शर्मा, कोषाध्यक्षपदी माधव हनवते, सहसचिवपदी लक्ष्मण गायकवाड, तालुका संघटकपदी रामराव शिंदे, कार्याध्यक्षपदी लक्ष्मण दुधाटे, सहकार्याध्यक्षपदी रामप्रसाद मणियार, सहसंघटकपदी आनंद साखला, सहकोषाध्यक्षपदी कल्याण सिरस्कर, मार्गदर्शक माधवराव गायकवाड, गुणवंत सराफ व गोविंद सोलेवाड, अमोल सुपेकर तर सदस्यपदी राहुल गायकवाड, बाबासाहेब एगडे, भगवान करंजे, प्रल्हाद पांचाळ, विलास चौहान, अरुण शर्मा, अनंत जोशी यांची निवड करण्यात आली। हातगाव येथे सिमेंट रोड बांधकामाचे उद्घाटन। पाथरी तालुक्यातील इंदिरानगर हातगाव येथे दिनांक 26 जून बुधवार रोजी सिमेंट रोड बांधकामाचे उद्घाटन हातगाव ग्रामपंचायत सदस्य विजय उद्धव नखाते यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी विजय नखाते, शेख अझहर, रहीम पठाण, मुजाहिद सय्यद, प्रल्हाद नखाते, सुरेश भालेराव, फेरोज पठाण, धुराजी नखाते, शेख इरफानसह गावकरी उपस्थित होते। जिंतूर शहरातील वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर व पोलची दयनीय अवस्था।
जिंतूर वीज वितरण कंपनीची दयनीय अवस्था झाली असून जिंतूर शहरातील ट्रान्सफॉर्मर व पोल धोकादायक अवस्थेत असल्यामुळे कोणत्याही क्षणी नागरिकांच्या तसेच जनावरांच्या जीवितास धोका पोहोचू शकत असल्याची तक्रार ॲडव्होकेट गोपाळ रोकडे माजी नगरसेवक यांनी केली आहे। जिंतूर शहरातील अनेक ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर व विजेचे पोल अत्यंत धोकादायक अवस्थेत असल्याने वीज वितरण अधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन पुढील होणारा धोका टाळावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। त्याचबरोबर जिंतूर शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील सटवाई मंदिराकडे जाणाऱ्या उलट्या नदी लगतच्या ट्रान्सफॉर्मर अतिशय धोकादायक परिस्थितीत असून प्रभाग क्रमांक 6 व प्रभाग क्रमांक 9 मधील अतिशय धोकादायक असून कधीही त्यापासून जीवितास धोका संभवतो। त्यामुळे याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचे अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की जिंतूर शहरात या अगोदर विजेच्या तार लागून ईदगाह परिसरात एका तरुणाचा मृत्यू झाला होता। त्याचबरोबर आठवडी बाजार परिसरात मोडकीस आलेल्या विजेच्या खांबामुळे एक लहान बालकास आपला जीव गमवावा लागला होता। तर येलदरी रोड भागात अशाच एका दुर्घटनेत एका तरुणाला जीव गमवावा लागला होता। वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सदरील बाबींचे पंचनामे सुद्धा केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। याबाबत आपणास वेळोवेळी अर्ज व तोंडी सांगून सुद्धा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावर कोणतेही गांभीर्याने दखल घेतली नसल्याने निवेदनात नमूद करण्यात आले आहे। आम्रवन महाविहाराचा कायापालट करणार आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांची घोषणा। येत्या काळात सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथील आम्रवन महाविहार परिसराचा विविध कामाच्या मदतीने कायापालट करणार असल्याची घोषणा आमदार मेघनादिदी बोर्डीकर यांनी केली। ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त संपन्न झालेल्या धम्मसंज्ञेच्या कार्यक्रमानिमित्त स्वागत प्रसंगी ते बोलत होत्या। धम्मसंज्ञेच्या कार्यक्रमास विजय वाकडे, सुमेध सूर्यवंशी, युवराज घनसावत, रवी डासाळकर, माऊली चाठे, दत्तराव नवले, प्रतीक खिल्लारे, सुमन घनसावत, रोहिदास खंदारे, अमोल वाघ, विशाल चौहान, राहुल शिंदे, रमेश चौहानसह आदींची उपस्थिती होती। जिंतूर शहर परिसर स्वच्छ करण्याची मागणी। गेल्या 2 ते 3 महिन्यापासून परिसर नगरपालिकेकडून साफसफाई करण्यात आली नसल्यामुळे रस्त्यावर घाणपाणी व डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांनी जिंतूर नगरपालिकाकडे तत्काळ साफसफाई करण्यासाठी निवेदन सादर केले। जिंतूर शहरातील मौलाना आझाद कॉलनी, करीमी मस्जिद परिसर, संतोषी माता मंदिर परिसर, साई मंदिर, बलसा रोड आदी भागात नगरपालिका स्वच्छता विभागाकडून गेल्या 2 ते 3 महिन्यापासून परिसर स्वच्छ करणे सोडा, नाल्या सफाई करण्यासाठीही स्वच्छता कर्मचारी फिरकले नाही। सध्या या परिसरात जागोजागी कचरा व नाली भरून गेल्यामुळे रस्त्यावर घाण पाणी वाहत आहे। यामुळे नागरिकांना रस्त्यावर चालणे सुद्धा कठीण झाले आहे। दिलेल्या निवेदनावर मोहसिन पठाण, SK बबलू, सय्यद रशीद, सय्यद अजीज, गौस खान पठाण, अरबाज खान, मोहम्मद मुस्ताक, सय्यद अय्यूब, सय्यद अल्ताफ, शेख साबिर, समीर खान, शेर खान, शेख लायक, शेख इस्माईलसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। विद्यार्थ्यांनी शाहू यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा, बकरे यांचे प्रतिपादन। लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या जीवनात बहुजन समाजातील नागरिकांसाठी त्यांच्या सर्वांगीण उद्धारासाठी ऐतिहासिक कार्य केले। छत्रपती शाहू महाराजांचे कार्य ऐतिहासिक व क्रांतिकारी आहे। म्हणून विद्यार्थ्यांनी लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजासाठी जगले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य लक्ष्मण बकरे यांनी केले। ते जिंतूर तालुक्यातील वस्ता येथील महात्मा फुले विद्यालयात आज दिनांक 26 जून बुधवार रोजी आयोजित लोकराजा छत्रपती शाहू महाराज अभिवादन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन करताना बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुरेश तावडे हे होते। ज्येष्ठ शिक्षक बापूराव सोनवणे, तुकाराम कांबळे, प्रभाकर कुटे, उमेश सावडकर, विलास कोल्हाड, तानाजी काडे, सुभाष मांडे, वसंत देशमुख, महेंद्रकुमार तपोनकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अभिवादन। राज्यश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त परभणी शहरातील क्रांती चौक येथे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट शहर कार्यालय या ठिकाणी आज दिनांक 26 जून बुधवार रोजी
राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती सदस्य मिलिंद खिल्लारे, मनपाचे माजी सभापती संदीप हिवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय शहर जिल्हाध्यक्ष माधव कनकुटे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष शेख महबूब पिंजारी, राष्ट्रवादी शहर चिटणीस रानोबा मेहत्रे, मधुकर काडे, सोनाजी उबाडे, काजी फहीम, शेख अब्दुल जब्बार, नागेश खंदारे, बाळासाहेब घिके, शेख मुबारक, सय्यद जमील, गणेश गायकवाड, राहुल ससाने, युसुफ करीम यांच्यासह आदींची उपस्थिती होती। न्यू मॉडर्न इंग्लिश शाळेत कारगिल विजय दिवस साजरा। सेलू शहरातील न्यू मॉडर्न इंग्लिश शाळेत कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला। शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषण व कविता वाचन करून विजयगाथा सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मुकेश बोराडे, साईराज बोराडे, मुख्याध्यापक कैलाश खरड, जीवन बोराडे, सुभाषिनी राजकटला, संगीता कुटे, प्रेमा रुगले, पूजा देसाई, दीपाली तुरकर, रंजना ढाले, स्मिता गानाचार्य, अक्षय शिंदे, राजेश सुतारे, रवी देशमुख, सगीर फारुखी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त हात मदतीचा उपक्रम। सेलू शहरातील केशवराज बाबासाहेब विद्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हात मदतीचा शालेय साहित्य वाटप सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन कॉम्रेड अशोक ओफाडे यांच्या हस्ते दिनांक 26 जून बुधवार रोजी वसंतराव खारकर सभागृहात संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केबा शिक्षण संस्थेचे संचालक जयंत दिग्रसकर, उद्घाटक म्हणून कॉम्रेड अशोक ओफाडे, प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार विजय मोरे, ज्येष्ठ पत्रकार राम सोनवणे, डॉक्टर किशोर जवडेकर, संयोजक सुनील गायकवाड, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा निर्मला लिपणे, प्रशांत ठाकूर, PK शिंदे, निर्मिक क्लासेसचे संचालक शुकाचारी शिंदे, महसूल सहाय्यक प्रदीप मुनेश्वर, सोशल मीडिया अध्यक्ष सतीश आकार, मुख्याध्यापक बालासाहेब हडणे, सिद्धार्थ येडकेसह आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्य संयोजक सेलू शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, सूत्रसंचालन मंगेश कुलकर्णी, तर आभार प्रदर्शन प्रदीप शिंदे यांनी मानले।